राजनीति में कुछ मुलाकातें सिर्फ औपचारिक नहीं होती, उनका असर बहुत गहरा और दूरगामी होता है। आज ऐसी ही एक अहम मुलाकात हुई है। राज ठाकरे सालों बाद मातोश्री पहुंचे हैं। शिवसेना उबाटा प्रमुख उद्धव ठाकरे से मिलने आखिरी बार राज ठाकरे 2012 में बाला साहब ठाकरे के निधन के वक्त मातोश्री गए थे और अब एक बार फिर वही कदम रखने जा रहे हैं। राजनीति के गलियारों में हलचल है कि क्या ये मुलाकात सिर्फ रिश्तेदारी की है या कोई नई राजनीतिक इबारत लिखी जा रही है। संयोग ऐसा है कि आज उद्धव ठाकरे का 65वां जन्मदिन है, यानी माहौल भी भावनात्मक है और संकेत भी गंभीर। हाल ही में 5 जुलाई को दोनों नेता एक ही मंच पर साथ दिखे थे और अब इन निजी भेंट के जरिए एकता की संभावनाएं और गहराने लगी है। क्या आने वाले चुनाव में महाराष्ट्र और राजनीति एक नई करवट लेगी? राज और उद्धव का ये मेल महज भेंट है या भविष्य की बुनियादी? इंतजार कीजिए इस मुलाकात के सियासी नतीजों का। तुम्हाला सगळ्यांना खरोखर मनापासून धन्यवाद आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही बघताय किती लोक येतात आणि बरेचसे मेसेज आले, ज्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि नेहमीच त्यांच्या शुभेच्छा मला आवश्यक असतात। तर सगळ्यांना मनापासून मी त्यांच्यासोबत नतमस्तक। तर नुसता द्विगुणित नाही, कित्येक पटीने तो गुणित झालेला आहे। त्याच्यामुळे नक्कीच पुढचा सगळा जो काय काळ आहे तो चांगला होईल याची मला खात्री आहे। 2 शिवसेना नाहीच आहेत ना, त्या दिवसा म्हणून म्हटलं चुकीचं काय त्याच्यात? अरे हे आता ह्याच्यामध्ये बातमी काय मला सांगा ना। आम्ही अनेक वर्षानंतर 2 भाऊ एकत्र भेटलो, एका घरामध्ये जिथे आम्ही वाढलो तिथे एकत्र भेटलो। ज्यांनी आम्हाला वाढवलं त्यांच्या खोलीमध्ये गेलो, याच्यात बातमी काय? ठीक आहे, चला आज बऱ्याच वर्षानंतर आज घरी येऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, त्याच्यामुळे साहजिकच आहे। मी परत सांगतो की आपल्या एक भाषेमध्ये शब्दप्रयोग आहे द्विगुणित, तर त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा कैक पटीने गुणित आहे।